आज यवतमाळमध्ये महायुतीचा महिला सशक्तीकरण कार्यक्रम होणार आहे आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासाठी उपस्थित असतील असं समजतंय। विधानसभेआधी महायुतीकडून ज्या योजना आहेत सरकारच्या त्याचा जोरदार प्रचार केला जातोय। लाडकी बहीण योजनेसाठीचे होणारे सातत्याने मेळावे आपण बघतोच आहोत महाराष्ट्रभरात आणि आता महायुतीचा पहिलाच महिला सशक्तीकरण कार्यक्रम होतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचा आज कार्यक्रम आहे। महिला सक्षमीकरण हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला येणार आहे। आणि हा कार्यक्रम यवतमाळच्या किनी या ठिकाणी होणार आहे। सध्या याच ठिकाणी आपण आहोत ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे। साधारण 50,000 महिला या कार्यक्रमाला जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून इथे येतील आणि त्यांच्यासाठी इथं येण्यासाठी बसेसची व्यवस्था महामंडळाकडून करण्यात आली आहे। आणि हा संपूर्ण कार्यक्रम जे आहे हे इथं आलेल्या उपस्थित बांधवांना, बहिणींना दिसावा यासाठी इथं वेगवेगळ्या पद्धतीचं इथं व्यवस्था करण्यात आली आहे। डिस्प्ले लावण्यात आलेला आहे आणि या माध्यमातून शासनानं जे बहिणींना एक लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये महिन्याचं जे अनुदान जे आहे ते देण्याचा जो प्रयत्न आहे त्याची वचनपूर्ती हा कार्यक्रम आहे। आणि आज सध्या या ठिकाणी हा एक रॅम्प आहे ज्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या रॅम्पवर चालत या ठिकाणी येतील आणि साधारण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इथं प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे। महायुतीचा हा कार्यक्रम आहे आणि त्यामुळं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। यवतमाळच्या किनीमध्ये थोड्या वेळातच हा कार्यक्रम सुरू होणार आहे। कपिल शामकोर, पुढारी न्यूज, किनी, यवतमाळ।